श्रोते नमस्कार. आषाढी एकादशीच्या आपणास सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज या आषाढी एकादशीनिमित्त माझ्याकडे एक सुंदरशी कथा आलेली आहे. या कथेच्या लेखिका आहेत नीता चंद्रकांत कुलकर्णी आणि कथेचं नाव आहे दर्शन. ऐकूयात कथा दर्शन. विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊन येते. ती सुनबाईला म्हणाली, आज कशाला जात आहे? एकादशीची फार गर्दी असेल. अगं, पंढरपूरला जायचं नशिबात नाही. इथल्या तरी विठ्ठलाला भेटून येते. देऊळ जवळ तर आहे. सासूबाईंचा स्वर ऐकून ती म्हणाली, बरं, या जाऊन. आजी, मी येणार आहे. बारका नातू मागं लागला. अरे, तुला कुठं गर्दीत सांभाळू? तसं नातवानं भोकाडच पसरला. मला पण विठ्ठलाला यायचंय. तशी सुनबाई म्हणाली, एवढं रडतंय तर न्या की. हे घ्या 11 रुपये आणि ठेवा देवाला, आणि या दोघं दर्शन करून पोरगं बी खुश होईल. आईच्या वाक्यावर पोरगा हसायला लागला. देवळात ही गर्दी होती. लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोरगं आनंदात होतं, नाचत होतं. रांग हळूहळू पुढे सरकत होती. तसं पोरगं थोड्या वेळानंतर कंटाळलं. आजी, कधी दिसणार आहे तुझा विठ्ठल? आता थोड्या वेळानं दिसेल. हा, आलो आता, आपण जवळ आलो. होईल दर्शन, लगेच होईल बाळा. असं म्हणून तिनं नातवाची समजूत काढली. परत जरा वेळानं पोरगं म्हणालं, आजी, गोष्ट सांग ना. अरे, ही तर कुठं गोष्ट सांगणार आता? घरी गेल्यावर सांगते की. नाही, हितच सांग. पोराला काहीतरी सांगून नादी लावायला हवं म्हणून तिनं जनीची गोष्ट सांगायला सुरुवात केली. जनी दळण दळायला बसते. एकटीनं दळताना तिला थकायला होतं. मग ती विठुरायाला म्हणते, अरे, एवढं काम करून मी दमून गेले रे. ये की विठ्ठला माझ्या मदतीला. आणि खरोखरच प्रत्यक्ष विठुराया येऊन तिला दळायला मदत करतो. दोघे मिळून काम करतात. अशी तिनं त्याला छोटीशी गोष्ट सांगितली. परत त्याचं सुरूच. आजी, विठ्ठल कधी तुझ्या घरी आला होता का? तुला दिसलाय का कधी तुझा विठ्ठल? माझं कुठलं नशीब बाबा एवढं. मला कुठला दिसायला विठ्ठल? ती म्हणाली. असं कसं झालं आजी? विठ्ठल तुला कसं नाही दिसला? त्याच्या निरागस प्रश्नाला काय उत्तर द्यावं हे तिला कळना. तेवढी पुण्यवान नाही रे बाबा मी, असं तिनं त्याला सांगितलं. इतक्यात गोळा विकणारा मुलगा तिथं आला. नातू लगेच म्हणाला, आजी, मला गोळ्या घे की. घाबरे, पैसे नाही ते आता. ये, आज घे की. पोरगा ऐकच ना. देवाचे पैसे 11 रुपये तेवढेच होते. दुसरे आणलेच नव्हते. पण पोरगं आले खरं. बराच वेळ झाला म्हणून तिनं 10 रुपयांचं गोळ्याचं पाकिट तिनं घेतलं. त्यामुळं पोरगं जरा रमलं. त्या गोळ्या तिनं पुढच्या 2 बारक्या पोरींनाही दिल्या. त्या पोरी पण खुश झाल्या. आजी, तुला घे की गोळ्या. नको रे राजा, खा, तूच खा. आजीचं लक्ष विठ्ठलाकडं. बऱ्याच वेळाने नंबर जवळ आला. तसं आजीने पोराला कडेवर घेतलं. हा घे रुपया. जवळ गेले की त्या पिटीत टाक. देवा, हा दुसरं काहीच नाही आणलं रे. परत येईन तेव्हा आणीन रे. हात जोडून तिनं विनवणी केली. समोर विठ्ठलाला पाहिलं तसं तिला कृतकृत्य झालं आणि वाटलं, आज इथं का होईना त्याचं दर्शन तर झालं. ते सावळं रूप समोर दिसलं. पिवळा पितांबर, जरीचा शेला, गळ्यात तुळशीचा हार, कपाळाला बुक्का. भक्तिभावाने आजीनं दर्शन घेतलं. आपल्याबरोबर नातवाचंही डोकं विठ्ठलाच्या पायावर टेकवलं. तसं पोरगं खुदकन हसलं. पुजाऱ्यानं पोराच्या कपाळाला बुक्का लावला आणि विठ्ठलाचा हार
पोराच्या गळ्यात घातला. पोरग हरकूनच गेलं होतं. आजी बघायला लागली. गर्दीतून बाहेर आली. नातू गळ्यातला हार काढू दे ना. मी नाही काढणार असं म्हणत पळायला लागला. आजी तशीच घरी आली. आता पोरग जाम खुश होतं, नाचत होतं. दारातच सुनबाई होती. झालं का दर्शन? आणि ह्याच्या गळ्यात हार कुणी घातलाय? अगं, दर्शन झालं आणि लगेच पुजाऱ्यानं ह्याच्या गळ्यात हार कधी घातला मला कळलंच नाही सुनबाई. बसा, पाणी देते. पोरांना त्रास तर नाही दिला ना? तसं पोरग आईवर रागवलं. कमरेवर हात ठेवून आईकडे बघायला लागला. बघा सासूबाई, ध्यान कसं दिसतंय. आईने असं म्हटल्यावर पोरग हसायला लागला. आजी बघायला लागली. कमरेवर हात, कपाळाला बुक्का आणि गळ्यात तुळशीचा हार घातलेला नातू तिच्याकडे बघून गोड हसत होता. काय झालं कळलंच नाही, पण नातवाचा चेहरा तिला आत्ता या क्षणी वेगळाच दिसायला लागला. तिचे डोळे भरून आले. क्षणभर काहीच समजेना. तिला नातवाच्या जागी विठ्ठल उभा आहे असा भास व्हायला लागला. साक्षात्कार झाल्यासारखं झालं. नातू हसतच होता. ती हरकून बघायला लागली. नातवानं मगाशी विचारलेलं, आजे, तुला दिसला का ग तुझा विठ्ठल? हे तिला आठवलं. आता तिचे डोळे भरून आले होते. ती बघतच राहिली, हसत हसत. नातू एकदम धूम पळाला होता. सुनबाई खिचडी करायला आत गेली. भरल्या गळ्यानं आजी म्हणाली, इथं जवळच आहेस. इतका वेळ कडेवर होतास की रे. धन्य आहे रे बाबा, तुझी धन्य आहे. जनाबाईची दळणं तू दळायला गेला असशील. पटलं रे बाबा मला आज. आतून तिला लख्खपणा काहीतरी जाणवलं. ती मनात म्हणाली, इतकी वर्ष झाली अजूनही आमच्या आसपास आहेस. आम्हालाच समजायला उशीर होतोय रे. एकादशीला पंढरपूरला जायला मिळत नाही याचं दुःख कुठल्या कुठं पळालं बघ. विठ्ठलाने नातवाच्या रूपात स्वतः होऊन क्षणभर का होईना आपल्याला दर्शन दिलं असंच मनोमन तिला वाटलं. त्याला कशात बघायचं हेही तिला उमगेना. आपल्याही आसपास असेलच आपलाही विठ्ठल श्रोते हो. जरा नीट बघूयात आपण आणि प्रयत्न केला की हळूहळू त्या विठ्ठलाला बघण्याची दृष्टी येईल. आपल्याला दिसेल मग तो हो कुठल्या ना कुठल्या रूपात आपला विठुराया. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. भक्तगणो, ही कथा कशी वाटली हे जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.